बाळा पावसकर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सलगचे 2 चेंडू निर्धाव पॉवर प्लेचं षटक हाताळलं जात आहे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्यानंतर मात्र सुरेख मनगटी फटका आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दिसतंय. चांगलं त्यावरती एकेरीवरती रूपांतर होत आहे. 1 धावेने स्कोर बोर्डला चालना मिळाली जाते. तिसऱ्या चेंडूला एकेरीचा फटका आलाय आणि 1 धावेने धाव संख्येवरती भर पडतोय. धाव संख्या 1 ने सुरुवात होते. परत एकदा सुरेख चेंडू बॅटची कडा लागली जाते आणि चेंडूचा प्रवास हा पाठीमागच्या साईडला डिक्लेअर झोन पर्यंत येतोय. दोन धावा धाव फलकावरती. अजर हा स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकांवरती आपल्याला दिसते. परत एकदा बॅटची कट लागली जाते आणि चेंडू पाठीमागच्या साईडला डिक्लेअर झोनला चेंडूचा प्रवास एकेरीसाठी 1-1 धावेचा विकल्प घेऊन 3 धावा आतापर्यंत धाव फलकावरती जुळताना पाहायला मिळत आहे. सरंबळ आणि सोयल फायटर असा. परत एकदा सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. बॅट आणि चेंडूचा फटका मात्र ताकदवर, मात्र चेंडू थोडासा वरच्या साईडला थांबला जातोय. एकेरीचं रूपांतर आहे दुहेरीमध्ये आणि 2 धावांवरतीच मात्र नक्कीच समाधान मानावं लागेल. प्रारंभीचं हे पहिलं षटक संगतीच्या दिशेने वाटचाल होते. पहिल्या षटकाचा खेळ विचारात घेतला तर मात्र कुठचाही गडी बाद न करता मात्र हे कंजूशी भर षटक हाताळलं जात आहे. या षटकांवरती धावा निघाल्या आहेत 5. प्रारंभीचं पहिलं षटक हे मात्र समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या खेळाचा जोका पाहिला गेला तर गोलंदाजी करणारा संघ सोहेल फायटर्स टॉस विन झाल्यानंतर आणि त्यानंतर आमंत्रण दिलेला श्रीदेवी सातेरी स्पोर्ट्स सरंबळ संघ आपल्याला हे 2 संघांवरती आजच्या शुभारंभाची दुसरी लढत पाहायला मिळते. फ्रेंड्स ग्रुप दुर्गावाड यांच्या आयोजनातना नियोजनातना या चषकांवरती हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. परत एकदा दादाराव हा स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय. दुसरं षटक हाताळताना पाहायला भेटेल. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अन्नवर पाहायला भेटेल. अन्नवर आपल्याला दिसतोय. गोलंदाजी बारकला सज्ज असणारा, मात्र सलामीला आलेले दोन्ही फलंदाज मात्र धावा जरी बनवत नसल्या तरी आपली विकेट्स मगाच्या मॅच सारखी देताना पाहायला भेटत नाहीये. आतापर्यंत मात्र थोडंसं सेन्सिबल क्रिकेट दोघांकडनं देखील पाहायला मिळत आहे. मात्र येणाऱ्या वेळेमध्ये या दोघांच्या देखील बॅटमध्ये मोठे फटके खेळण्याची क्षमता हे मात्र आपल्याला पाहायला भेटेल. परत एकदा मोठा हिट करण्याचा प्रयत्न दादाराव याचा मात्र बॅट आणि चेंडूचा कुठचाही संपर्क होताना पाहायला भेटत नाहीये. जो मनोमन घेतलेला इरादा मोठा फटका खेळण्याचा तो गोलंदाज अनवर मात्र ठसावून लावतोय. निर्धाव चेंडू जाताना पाहायला मिळतोय. सुरेख आतापर्यंत पाहिली तर गोलंदाजी अनवर कडनं, त्यानंतर मात्र परत एकदा अरंद कार्पेटचा फटका ज्यावरती मात्र एकेरीची मोहरी नक्की थोडंसं झालेलं फ्लंब आणि याचा पुरेपूर रूपांतर हे दुहेरीमध्ये होताना पाहायला मिळतंय. फेकी मात्र व्यवस्थित असते तर मात्र थोडासा दादाराव हा मात्र डेंजर झोन वरती आपल्याला पाहायला मिळाला असता. या 2 धावांनी धावसंख्येवरती भर 7 धावा या धाव फलकावरती लाहायला मिळते. जा लवकर. आतमध्ये जायचं असेल तर लेग साइडच्या पंचांना विचारूनच मैदानाच्या आतमध्ये जाणं बंधनकारक आहे. तुम्ही डायरेक्ट आतमध्ये गेलात पंचांना विचारायच्या अगोदर तर तुम्हाला 2 ते 5 धावांची पेनल्टी डायरेक्ट स्वरूपात दिली जाईल. याची नोंद सर्वांनी घ्यायची आहे. चला या लवकर मैदानाच्या बाहेर.
परत एकदा सामन्याला सुरुवात होते. अनवर परत एकदा सुरेख चेंडू त्यावरती चांगलं क्षेत्ररक्षण मात्र चेंडू हातामध्ये समाविष्ट करू शकला नाही. डेंजर झोन वरती होता दादाराव. मोठा फटका खेळला होता. समीकरण खूप चांगलं जुळलं होतं. मात्र अराउंड द कार्पेट वरती क्षेत्ररक्षणामध्ये पहिला बॅकअप चांगलं झालं आणि तोपर्यंत मात्र आतापर्यंत बघितलं तर 8 धावा या धाव फलकावरती जुळताना पाहायला मिळत आहेत. परत एकदा सुरेख चेंडू वारंवार जमिनीलगत खेळायचे चाललेले फटकेबाजी चालली आहे. एक एक धाव घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटरचा पाहायला मिळतोय. 9 धावा हे आतापर्यंत धाव फलकावरती जुळत आहेत. षटक क्रमांक दुसरं हे प्रगतीपथावरती अनवर याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. बघूया परत एकदा स्ट्रायकिंगला दादाराव आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल डबल्स डिजिट वरती दोन्ही फलंदाज आतापर्यंत फलंदाजी करताय. स्लोअर वन चेंडू आणि त्याचा पाठीमागच्या साईडला चेंडूचा प्रवास होतोय आणि एका धावेने धावसंख्येवरती भर. धावसंख्या ही डबल फिगर मध्ये 10 धावा या धावफलकावरती जुळल्या जात आहेत. आतापर्यंत पाहिलं तर मात्र हे षटक क्रमांक दुसरं हाताळलं जात आहे. अजूनही एका चेंडूचा खेळ होणं या षटकातील बाकी असेल. मात्र राहिलेल्या एका चेंडूवरती तो मोठा फटका खेळला जाईल का आता मात्र दादारावच्या बॅटमनना हे पाहणं गरजेचं असेल. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा झालेला मनोमन इरादा हा ना सिच्युएशन वरती चाललेला हा कॉल मात्र तोपर्यंत मात्र आपल्या क्रीजमध्ये सुखरूप असल्याचा इशारा पंचांकडनं आमच्यापर्यंत पोहोचतोय. प्रारंभीच्या 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांचा विचारात घेतला तर बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असलेला श्रीदेवी सातेरी स्पोर्ट सरंभ हा संघ पाहायला मिळतोय तो 10 धावांवरती. तिसरं षटक हाताला जात आहे आमीनच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी दोन्ही संघांकडनं स्पर्धेची नियमावली घालून दिली. त्या नियमावलीला धरून टाकणारी गोलंदाजी. परत एकदा स्लोअर वन चेंडू फसवलाय मात्र यष्टरक्षकापासून चेंडू बराच दूर राहतोय आणि चेंडूचा प्रवास परत एकदा डी झोन पर्यंत एका धावेसाठी. सिंगल डबल सिंगल असा चाललेला हा सामना. त्यानंतर डॉट मोठे फटके जरी विकेट जात नसतील तरी मात्र ह्या दोन्ही फलंदाजांना मोठे फटके खेळण्यासाठी जराही जागा उपलब्ध करून दिली जात नाहीये गोलंदाजांकडनं. आणि तिसरं षटक हे प्रगतीपथावरती 11 धावा या आतापर्यंत धावफलकावरती जुळत आहेत. षटक क्रमांक दुसरं हाताळलं जात आहे गोलंदाजाकडनं. बघूया काय होईल. परत एकदा सुरेख चेंडू तेज तर्रार रफ्तारवर स्वार आमीन पाहायला मिळतोय. जोर लावला जातोय. आवाज इथपर्यंत जोराचा येतोय आणि त्या जोराचा मोबदला देखील मिळाला जातोय. मात्र बॅट आणि चेंडूचं जर समीकरण व्यवस्थित झालं तर मात्र हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे सुद्धा येताना पाहायला भेटेल. सातेरी स्फोट सरंभ संघासाठी सिंगल डबल डिजिट वरती चाललेला आतापर्यंतचा हा सामना. परत एकदा सुरेख चेंडू आता मात्र पाहायला मिळतोय. डीप झोनला चेंडूचा प्रवास क्षेत्ररक्षकाच्या डायरेक्ट हातामध्ये. त्यावरती मात्र एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये करण्याचा चाललेला प्रयत्न. मात्र त्या प्रयत्नांना एकच धावेने पूर्णता लागली जाते. एक धावेने पुढे जातोय. 1 धावेने धावसंख्येवरती भर. 12 धावा धाव फलकावरती स्ट्रायकिंग एंडला परत एकदा येतोय अझर दादा. आमीन गोलंदाजी मार्कला सज्ज. परत एकदा आतापर्यंत चांगली गोलंदाजी. स्लोअर वन चेंडू परत एकदा आणि यष्टरक्षकाला देखील चेंडू चकवला जातोय आणि पायच्या स्वरूपातील ही 1 धाव येते. एका धावेने धावसंख्येवरती परत एकदा भर पडेल. धावसंख्या पोहोचे 13 धावा हे आतापर्यंत धाव फलकावरती जुळत आहे. तिसरं षटक हे प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत बघितलं तर ह्या दोन्ही फलंदाजांनी विकेट्स नक्की दिल्या नाहीयेत. विकेटचा फायदा येणाऱ्या बाकीच्या षटकांवरती होऊ शकतो. कारण बघितलं तर मात्र सातेरी स्पोर्ट्स सरंभ संघाची सुद्धा बॅटिंग लाईनअप तेवढी तगडी आहे. मात्र ह्या तगडी बॅटिंग लाईनअपला कितपर्यंत आता साथ दिली जाते हे पाहणं देखील गरजेचं असेल. षटक क्रमांक 3 चालू आहे. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि यष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडूचा प्रवास जाऊन विसावला जातोय. जो मनोमन इरादा मोठा फटका खेळण्याचा होता तो मात्र या ठिकाणी उद्ध्वस्त होतोय. फटकाच्या नादात तिसरं षटक हे प्रगतीपथावरती जात आहे. तिसऱ्या षटकातील 5व्या चेंडूवरती पहिला विकेटचं पतंग केलं जात आहे फायटर संघासाठी. मिळतंय पहिला धक्का बसलाय सरंभ संघाला. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
मता तो आबा आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती चेंडूचा खेळ प्रतीक्षेमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. खेळण्याचा इरादा जर पहिल्याच चेंडूवरती जर षटकार ठोकला राजू बसी या पहिल्या चेंडूवरती षटकार काय होतंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाता क्षणी पारितोषिकांची खैरात 100 रुपयाच्या आणि चेंडू हा हँडसम लवली व्हेरी लॉंग चेंडू सीमा रेषा पलीकडे 6 धावांना फरार होतंय. 6 धावांनी धावसंख्येवरती भर 19 धावा या धावफलकावरती. अमित सुरेख चेंडू त्यावरती मात्र जे मोठा फटका खेळण्याचं काम चालू आहे ते मात्र कुठेतरी मोठा फटका आलाय. 20 धावा धावफलकावरती लागलाय. आलाय अमित झोरे आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या अमितच्या बॅटमधनं आबाच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आलाय तो त्या चेंडूवरती जरी षटकार ठोकला बघूया. अमित चांगला चेंडू त्याच्यामधनं आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या इशारा आलाय. चेंडू स्वैर असल्याचा अवांतरची ही धाव पोहोचेल. 21 धावा या धाव फलकावरती. परत एकदा प्रभास क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रोटेक्शन घेतलं जात आहे आणि एकाच धाव्याने समाधान मानावं लागेल. अमितची चांगली गोलंदाजी आतापर्यंत तरी मात्र पाहायला मिळते. 1-1 धावेने पुढे जाण्याचा विकल्प घेऊन जात आहे. एक मोठा फटका आलाय. 22 धावा या आतापर्यंत धाव फलकावरती लागल्या. षटक क्रमांक 4 हे प्रगतीपथावरती आपल्याला दिसतंय. चेंडू मोठा फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दिसतोय. शोधला जातो डायरेक्ट क्षेत्ररक्षकाला होता तो अधर क्षेत्ररक्षक केला जातोय आणि मात्र पहिल्या विकेटचं पतंग होताना पाहायला मिळत आहे. सीमारक्षक मंडळाचे कार्यकर्ते आहेत त्यांना विनंती आहे की पाठीमागच्या साईडला ज्या ठिकाणी डी झोन आहे अमितच्या षटकातील पुढील चेंडू न्यू बॅटर रोहन हा स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. प्रवास खेळून जुळवून घेतलं जात आहे. पर्यंत मात्र एक धाव पूर्ण होते. चेंडूचा खेळ बाकी असेल मात्र बघूया पाहायला मिळतोय. शेवटच्या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र पंचांचा इशारा येईल हा चेंडू परत टाकण्यासाठी. तर हा चेंडू देखील दिला जातोय म्हणजे या नसेल अतिरिक्त चेंडूला मात्र आबा कशा प्रकारे फेस करतोय हे पाहणं गरजेचं. गोलंदाजाने प्रथमच पाहिलंय की शफल करतोय बाहेर साईडने एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये करण्याचा प्रयत्न चाललाय. डायरेक्ट फेकी होतोय मात्र तोपर्यंत रोहन सुखरूप पोहोचला जातोय. प्रारंभीच्या 3 षटकांचा खेळ झाला समाप्त आणि 3 षटकांच्या खेळाचा विचार केला तर
मात्र 26 धावा या धावफलकावरती. षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 26 धावा या धावफलकावरती. ऑफिशियली चॉईस पॉवर प्लेचा. आता मात्र 3 क्षेत्ररक्षक हे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळते. बॅटिंग चॉईस कंपल्सरी घ्यावं लागेल जर तुम्ही 5 षटकांच्या अगोदर घेत नसाल तर. आता ह्या राहिलेल्या 5व्या षटकाला गोलंदाजी मार्कला सज्ज असेल. ज्या गोलंदाजाने प्रारंभीचं षटक हाताळलं होतं तो सचिन परत एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला रोहन पाहायला मिळतोय. सचिन येतोय पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी. गोलंदाज पहिला चेंडू उलटवाचा चेंडू त्यावरती मात्र थोडंसं झालेलं क्षेत्ररक्षकांना मिस्टेक आणि त्याचा पुरेपूर फायदा एकेरी धावेसाठी. सिंगल फटके घेण्याची क्षमता दोन्ही बॅटरच्या हातांमध्ये. मात्र जे जे धावा मिळतील त्या करण्यासाठी हे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना पाहायला मिळत आहे. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 27 धावा या आतापर्यंत धावफलकावरती जुळल्या जात आहेत. परत एकदा बॅटच्या रिडारमध्ये चेंडू आणि चेंडू जातोय हवाई सफरला. हवाई यात्रेला चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धावांना फरार होतोय. 6 धावांनी धावसंख्येवरती भर पडली जाते. धावसंख्या पोहोचली जाते. आता मात्र 33 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 5व्या षटकापासून गाडी थोडी रेस करण्याचा प्रयत्न होतोय. तो मात्र श्रीदेवी सातेरी स्पोर्ट्स सरंबळ संघासाठी आमंत्रण टॉस जिंकल्यानंतर दिलाय ते सोहेल फायटर संघाने आणि आमंत्रण स्वीकारून आतापर्यंत तरी चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर परत एकदा मोठा हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. मात्र लेग बायच्या स्वरूपातील चेंडू डिक्लेअर झोनला जातोय. बायच्या स्वरूपात ही एक धाव नक्कीच प्राप्त केली जाईल. एका धावेने 34 धावा या आतापर्यंत धावफलकावरती. षटक क्रमांक 5व्या षटकावरती एक मोठा फटका हा आवाच्या बॅटमॅनना पाहायला मिळतोय. एक बहारदारात असलेली फटकेबाजी त्याच्याकडनं आपण पाहतोय. परत एकदा सज्ज होईल सचिन गोलंदाजीसाठी. परत एकदा आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू नो मॅच लँड मध्ये प्रयत्न लागतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्की होणार नाहीये कारण दोन्ही बॅटर यांच्या बॅटमध्ये मोठे फटके खेळण्याची क्षमता असलेले क्षमतावान फटके फलंदाज हे मैदानाच्या आतमध्ये. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 35 धावा या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. 35 धावा आतापर्यंत धावफलकावरती जुळल्या गेल्या. सचिन जो 5वं षटक हाताला जाते. परत चेंडू हवेमध्ये उपस्थित राहतोय. पाहावं लागेल चेंडूचा प्रवास डायरेक्ट सीमारेषा पलीकडे. चेंडू 6 धावांना फरार जाताना पाहायला मिळतोय. 6 धावांनी धावसंख्येवरती भर पडली जाईल. धावसंख्या वधारली जाईल. धावसंख्या पोहोचेल 41 धावा धावफलकावर. या षटकातील अजूनही एका चेंडूचा खेळ बॅटिंग चॉईसचा हा उपस्थित असेल. 6 धावा 41 आतापर्यंत धावफलकावरती जुळल्या जात आहेत. बॉल या षटकातील शेवटचा चेंडू सहा धावांसाठी चेंडूचा प्रवास आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाजीसाठी परत एकदा सचिन सज्ज होईल. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक होतं त्यावरती मात्र मोठा फटका खेळण्याचा इरादा होता. मात्र बॅट आणि चेंडूचं समीकरण होत नाहीये. दरम्यान 5 षटकांचा खेळ हा समाप्त झालाय. 5 षटकांच्या खेळाचा विचार केला तर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सांघिक धावसंख्या प्रथम फलंदाजी करत असताना श्रीदेवी सातेरी स्पोर्ट्स सरंबळ संघाची पोचते ती 41 धावा.
शेवट षटक घेऊन कुठचा गोलंदाज हा मैदानाच्या आतमध्ये येतोय हे पाहणं गरजेचं. मला वाटतं अमित की अनवर या दोघांमध्ये नक्कीच विचार विनिमय होईल आणि मला वाटतं जवळजवळ अमितकडे हे शेवट षटक हाताळण्याची जबाबदारी दिली जाते, कारण ॲक्शन खूप चांगली आहे, लाईन खूप चांगली आहे. मात्र आता बघितलं तर हे शेवट षटक आहे आणि शेवटच्या षटकावरती हे दोन्ही फलंदाज आता मात्र सज्ज झाले आहेत, सेट झाले आहेत. त्यांच्या बॅटमधनं मोठे फटके येऊ शकतात. जर ह्या दोघांना देखील रोखलं तर मात्र 50-55 पर्यंत रोखण्यामध्ये यशस्वी ठरू शकतो तो सुहेल फायटर संघ. मात्र येणाऱ्या वेळेमध्ये काय घडेल काय बिघडेल हे सांगणं थोडंसं चुकीचं होऊ शकतं. स्ट्रायकिंग एंडला आबा, ज्या आबाच्या बॅटमधनं आतापर्यंत तरी 2 मोठे फटके पाहायला मिळाले. रोहनच्या बॅटमधनं 1 मोठा फटका पाहायला मिळाला आहे. दोन्ही फटकेबाजी करणारे फटकेबाज बॅटर हे आतमध्ये पाहायला मिळतात. स्लोअर वन चेंडू, त्या चेंडूवरती मात्र जो फटका म्हणून जो खेळायचा होता तो मात्र कुठेतरी लांब राहतोय. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये मात्र आणि या 2 धावांनीच मात्र समाधान मानावं लागेल. धावसंख्येवरती भर 43 धावा या धावफलकावरती. अजूनही पहिल्या इनिंगला सांगती जाण्यास 5 चेंडूंचा खेळ संपूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. राहिलेल्या 5 चेंडूंवरती काय होईल हे पाहणं देखील आपल्याला उत्सुकतेचं असेल. परत एकदा स्लोअर वन चेंडू टाकला जातोय, त्यावरती मात्र बॅट आणि चेंडूचा कुठचाही संपर्क होताना पाहायला भेटत नाही. स्ट्राईक चेंज करण्याचा प्रयत्न रोहनचा होता, कारण दोन्ही बॅटर एकमेकांना ओळखून आहेत. दोन्ही बॅटरच्या बॅटमध्ये मोठे फटके खेळण्याची क्षमता, मात्र त्या विपरीत पाहिलं गेलं तर या गोलंदाजाने आतापर्यंत मात्र चांगली कमालीची गोलंदाजी अमित झोरेकडनं आपल्याला पाहायला मिळते. परत एकदा सुरेख चेंडू, परत एकदा अराउंड कार्पेटचा फटका लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. संभाव्य अजून एक धाव मिळाली असती, ती धाव मात्र कुठेतरी रोखली जाते. एकेरीचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये जोडलं जाईल आणि सांघिक धावसंख्या 44 धावा या धावफलकावरती जोडल्या जातील. परत एकदा सुरेख चेंडू, आता मात्र आकुटप्याचा चेंडू होता, त्यावरती मात्र चेंडूचा प्रवास सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी येतोय. थोडंसं बॉडी टर्न केलाय आणि चेंडूला पाठवलं सीमारेषा पलीकडे. चांगला स्कोप पाहायला मिळालाय. पुलचा फटका रोहनच्या बॅटमॅनना सक्सेसफुल होताना पाहायला मिळालाय. सुरेख फटका 6 धावांनी धावसंख्येवरती भर पडेल. सांघिक अर्धशतक फटकावरती लागलाय. 50 धावा या धावफलकावरती जुळताना पाहायला मिळतात. अमित गोलंदाजीसाठी सज्ज. परत एकदा आता मात्र समोर सापडला जातोय आणि लेग बिफोर आपल्याला पाहायला मिळतो. LBW चा अपील केला जातो आणि तोपर्यंत मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. तो मात्र रोहन मोठा फटका खेळण्याचा, थोडासा स्वीप करण्याचा प्रयत्न होता, तो मात्र रोहनचा मात्र कुठेतरी अयशस्वी होताना पाहायला मिळतोय. जो मोठा फटका खेळण्याचा मनोमन घेतलेला इरादा तो मात्र कुठेतरी राहिला जातोय आणि त्यानंतर मात्र एक प्राइजिंग विकेट ही मैदानाच्या बाहेर येते. अजूनही एका चेंडूचा खेळ या षटकातील बाकी असेल, ती मात्र अमितच्या ज्या एका चेंडूवरती मात्र षटकार ठोकला तर 56 होऊ शकतात. मात्र बघावं लागेल. उमेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 50 धावा या धावफलकावरती जुळल्या जात आहेत. बघूया काय होतंय. राहिलेल्या शेवटच्या चेंडूवरती आता मात्र नॉन स्ट्राईक एंडला आबा नक्कीच प्रतीक्षेमध्ये आपल्याला दिसतोय. दोन्ही बॅटरने एक षटकार ठोकलाय. आता मात्र नवीन फलंदाज, एकच चेंडू बाकी असेल आणि एका चेंडूवरती हा फलंदाज काय करतोय हे पाहणं गरजेचं असेल. गोलंदाजीसाठी सज्ज असेल तो मात्र अमित. परत एकदा सुरेख चेंडू, मात्र चेंडूचा प्रवास आरक्षित क्षेत्रापर्यंत, डिक्लर झोन पर्यंत चेंडूचा प्रवास. एका धावेने धावसंख्येवरती भर पडेल. 51 धावा या धावफलकावरती जुळल्या जात आहे आणि सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 36 चेंडूंवरती 52 धावांची गरज असेल, ती मात्र विजयासाठी, ती मात्र सुहेल फायटर्स या संघाला. आता मात्र बघावं लागेल सातरी स्पोर्ट्स सरंबळ संघ कशा प्रकारची गोलंदाजी या मैदानावरती करत आहे आणि सुहेल फायटर्स संघ कशा प्रकारे या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय.
या मॅच दरम्यान सन्माननीय सोनू राणे आणि रफिक मुजावर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सोनू राणे यांचं स्वागत करायचं आहे. मॅच सुरू होते. पहिला चेंडू सुरेख होता, त्यावरती झेल सुटली जाते. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क होताना पाहायला भेटत नाहीये. निर्धाव चेंडू परत एकदा जातोय. धावांचा विचार केला तर मात्र 52 धावांचं टार्गेट आहे आणि या 36 चेंडूवरती पूर्ण करणं हे मात्र गरजेचं असेल. सलामीला आलेला पॉवर प्लेचं हे षटक. परत एकदा सुरेख चेंडू, बॅटच्या मधोमध चेंडूचा प्रवास पाहावा लागेल. चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने चाललेला प्रवास, 1 बाउन्स 2 बाउन्स, मात्र शेवटला मात्र क्षेत्ररक्षक विजयी होताना पाहायला मिळतोय. 2 धावा या पूर्ण होत आहेत. दोन धावांनी धावसंख्येवरती भर पडली जाईल. धावसंख्या 3 धावांवरती आतापर्यंत पोहोचताना पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीला आलेले मात्र हे पॉवर प्लेचं षटक दिसतंय आणि ह्या पॉवर प्लेच्या षटकांवरती मोठा फटका खेळण्याचा इरादा, मात्र नो मॅन्स लँडमध्ये चेंडूचा प्रवास, एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये करण्याची दाट शक्यता आणि तोपर्यंत मात्र एकाच धावेने हे धावसंख्येवरती फर फडकला जातोय. 4 धावा या धावफलकावरती. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली आहे. मात्र ह्या 52 धावांचा रनचेस पूर्ण करायचा असेल तर अशा प्रकारचे जोखमग्रस्त फटके हे खेळावे लागतील ह्या पॉवर प्लेच्या षटकांवरती. परत एकदा सुरेख चेंडू, चेंडू होलमध्ये पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतोय का? 2 क्षेत्ररक्षक बरोबर मधोमध चेंडूचा प्रवास आणि चेंडू 1 बाउंड, सीमारेषा पलीकडे चेंडू 4 धावांसाठी जाताना पाहायला मिळतोय. सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळालाय. तो मात्र अनवरच्या बॅटमधना 4 धावांनी धावसंख्येवरती भर पडली जाईल. धावसंख्या पोहोचली जाईल आता मात्र 8 धावांवरती. अशा प्रकारच्या फटक्यांची नक्कीच गरज ही मात्र सोहेल फायटर्स संघाला, समोरच्या संघामध्ये देखील तेवढ्याच धारधार ताकदीची गोलंदाजी आपण येणाऱ्या वेळेमध्ये बघणार आहोत. मात्र आतापर्यंत बघितलं तर मात्र हे प्रारंभीचं पॉवर प्लेचं षटक आणि ह्या पॉवर प्लेच्या षटकाला मात्र पॉवर हिटिंग करण्याचा प्रयत्न हा मात्र केला जातोय.
परत एकदा सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑन रिझर्व मध्ये चेंडूचा प्रवास. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू सीमा रेषा बाहेर. अजून एक ब्रँडेड चौकार अनवरच्या बॅटमॅनना. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. पहिलं षटक हे थोडंसं 12 धावा देणारं पाहायला मिळालंय. पहिल्या षटकाचा विचार केला तर 52 धावांचा पाठलाग करताना मात्र पहिल्या षटकाला 12 धावांची मोहर लावली जाते. सोयल फायटर्स संघाकडनं बॅटिंग टॉस विन झाल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय समोर संघाला आमंत्रण दिलं श्रीदेवी सातेरी स्पोर्ट सरमळ संघाला. ते मात्र फलंदाजी करण्याचं एका साईडने आभा आणि दुसऱ्या साईडने रोहन यांच्या माध्यमातून झाली षटकारांची आतिषबाजी. धावा जमवल्या मर्यादित 6 षटकांवरती 51 आणि या 52 धावांचं रतीब ठेवलं गेलं ते सोहेल फायटर संघा समवेत. आणि ह्या 52 धावांच्या रनचेसला मात्र प्रारंभीच्या पहिल्या षटकांची मोहर लागली गेली ती मात्र 12 धावांची. म्हणजे अजूनही 30 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि या 30 चेंडूंवरती गरज असेल ती 40 धावांची. सलामीला आलेली दोन्ही सलामीवीर अक्षय आणि अनवर ही मात्र चांगली फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. दुसरं षटक हाताने जबाबदारी घेऊन जबाबदारीपूर्ण गोलंदाज हा आपल्याला पाहायला मिळतोय तो रोहन कुंभार. स्ट्रायकिंगला अक्षय. थोडीशी आता मात्र ह्या षटकावरती धावा निघतायत का हे पाहणं गरजेचं. प्रारंभीच्या षटकावरती 12 धावा निघाल्या आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात होताना पाहायला मिळते. आखो टप्प्याचा चेंडू त्यावरती मात्र चेंडू 12 हवेमध्ये नो मॅन लँड मध्ये चेंडूचा प्रवाह. चेंडू 1 बाउन्स होतो तोपर्यंत मात्र एकेरीचं रूपांतर हे दुहेरीमध्ये केलं जात आहे आणि 2 धावांनी धावसंख्येवरती थोडी चालना मिळाली जाईल. धावसंख्या पोहोचेल आता मात्र 14 धावा धावफलकावरती जुळत्या जात आहेत. प्रारंभीचं दुसरं षटक हे दुसऱ्या इनिंग मधलं आपल्याला पाहायला मिळतंय. आजचा हा पहिला दिवस आणि पहिला दिवस आपण आजमावतोय फ्रेंड्स ग्रुप दुर्गावाड यांच्या आयोजनात आणि नियोजनात दुर्गावाडे चषक आपण पाहतो. परत एकदा स्ट्रायकिंगला अक्षय. मगापासून 2 मोठे फटके मात्र दोन्ही मोठे फटके द्यायचे नो मॅन्स लँडला येत आहेत. पहिल्या षटकात 12 धावा खर्च केल्या आहेत ते गोलंदाज शिवा याने आणि त्यानंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात होते रोहन कुंभारच्या माध्यमातून. त्याच्या पहिल्या चेंडूवरती 2 धावांची मोहर लावली गेली आहे. परत एकदा सुरेख चेंडू त्यावरती चेंडूचा प्रवास हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली दिसतोय आणि आपल्या सेफ साइड मध्ये चेंडू समाविष्ट करतोय. संघाला पहिला धक्का बसतोय सोहेल फायटर्स या. तो मात्र 14 धावसंख्येवरती सलामीला आलेला अक्षय हा मात्र स्वस्तामध्ये बाद होतोय. मात्र दुसऱ्या साईडने विचार केला तर चांगली फटकेबाजी चालली आहे आतापर्यंत मात्र अनवर याची. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अभिषेक राऊळ पाहायला भेटेल. जागा घेण्यासाठी चाललाय नंबर 3 ची. मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर मात्र ही 3 नंबरची जागा अतिशय महत्त्वपूर्ण असते आणि ती जागा आता मात्र अभिषेक आता कशा प्रकारची निभावतोय. 52 धावांच्या या रन चेसला सलामीला गेलेल्या सलामीवीरांनी मात्र 14 धावांची सलामी देत पहिला विकेट जातोय तो मात्र सोहेल फायटर्स या संघाचा. अजूनही मात्र हे दुसरं षटक मी म्हटल्याप्रमाणे ह्या दुसऱ्या षटकावरती नक्की दारोमदार असेल. या दोन्ही फलंदाजांची कशा प्रकारची फटकेबाजी या षटकावरती जर मात्र धावा निघाल्या तर मात्र येणाऱ्या गोलंदाजांवरती प्रहार करण्याची संधी असेल. मात्र रोहन कुंभार मात्र तेवढा चतुर चालाक वाली गोलंदाजी त्याच्याकडनं पाहायला मिळते. येणाऱ्या वेळेमध्ये मात्र बघावं लागेल. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला म्हणजे 28 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 38 धावांची गरज ही मात्र अजूनही विजया समीकरण आपल्याला पाहायला मिळते. कारण पाठलाग चाललाय तो 52 धावांचा आणि 52 धावांच्या पाठलागामध्ये हे दुसरं षटक आणि तिसरा फलंदाज. परत एकदा सुरेख चेंडू तोच फटका येतोय. 2 क्षेत्ररक्षक मधोमध दिसत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण बॅकअप खूप चांगलं. एकेरीचं रूपांतर हे दुहेरीमध्ये करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा ह्या पूर्ण केल्या जात आहे. 2 धावांनी धावसंख्येवरती भर पडली जाते. धावसंख्या पोहोचली जाते ती आता मात्र 16 धावा या धावफलकावरती. सुरुवात होते मात्र आतापर्यंत तरी 3 चेंडूंचा खेळ हा. परत एकदा सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. त्या चेंडूवरती मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क होताना पाहायला मिळाला नाहीये. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये जातोय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ नक्कीच बाकी या षटकातील. मात्र राहिलेल्या 2 चेंडूंवरती धावा निघतील की बोटा फटका निघेल की राखून धरणारी गोलंदाजी रोहनकडनं पाहायला भेटेल.
परत एकदा सुरेख चेंडू होळीमध्ये पाहायला मिळतोय आभा चेंडूच्या खाली आणि त्यावरती मात्र आपल्या सेफ साइड मध्ये चेंडू विसवला जातोय. 52 धावांच्या रनचेस वरती मात्र अजून एक धक्का बसतोय. नंबर 3 ला गेलेला फलंदाज हा मात्र परत एकदा निराश करून पाठीमागे येताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत मात्र एक चांगली फटकेबाजी आपण पाहिली होती. पहिल्या षटकामध्ये अनवरकडनं मात्र ती साथ देणारी फलंदाजी अजूनही शोधतोय अनवर. तो नॉन स्ट्राईक एंडला उभा राहून सोहेल फायटर्स या संघासाठी. मात्र दुसऱ्या बाजूने विचार केला तर श्रीदेवी सातेरी स्पोर्ट सरंबळ संघ हा मात्र विचार करत असेल. ज्या धावा पहिल्या षटकावरती निघाल्या, ज्या गोलंदाजाने पहिल्या षटकावरती चुका केल्या, त्या चुकांवरती पांघरून घालण्याचं काम मात्र रोहन कुंभारच्या माध्यमातून या दुसऱ्या षटकांवरती पाहायला मिळतंय. नंबर 4 चा फलंदाज हा मैदानाच्या आतमध्ये सचिन पाहायला मिळतोय. ज्या सचिन वरती आता मात्र जबाबदारी असेल की आपल्या नॉन स्ट्राईक एंड वरती असलेला फलंदाज त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत तरी 2 मोठे चौकार आपण पाहिले आहेत. त्याला स्ट्रायकिंग एंड वरती घेऊन येणं आणि या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. राहिलेल्या शेवटच्या चेंडूच्या खेळामध्ये मात्र काय घडेल हे पाहणं गरजेचं. नवीन फलंदाज सचिन हा मैदानाच्या आतमध्ये जातोय. बघूया येणाऱ्या वेळेमध्ये काय होईल. हा खेळ मैदानाच्या कुठच्या बाजूने समाप्त होतोय, कुठच्या संघाच्या बाजूने होतोय हे पाहणं देखील गरजेचं असेल. बघूया काय होईल. रोहन कुंभार आतापर्यंत मात्र चांगली गोलंदाजी थोडंसं कमबॅक करून दिलंय. आतापर्यंत मात्र 4 धावा खर्च केल्या, 16 धावा आणि 2 महत्त्वपूर्ण धक्के बसवून दिले आहेत समोरच्या संघाला. आपलं काम प्रामाणिकपणे करतोय. मात्र येणाऱ्या वेळेमध्ये जर गोलंदाजांनी साथ दिली तर या मॅचला मात्र मजा येईल. मात्र दुसऱ्या बाजूने विचार केला तर नॉन स्ट्राईक एंडवरती 5 चेंडूंची प्रतीक्षा करणारा अनवर पाहायला मिळतोय. त्यानंतर हलक्या हाताने चेंडूचा प्रवास एकेरीमध्ये मात्र रूपांतर करण्याचा प्रयत्न, एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये करण्याचा प्रयत्न. थोडीशी फेकी खराब होते ती मात्र आबाकडनं. ज्या ठिकाणी एकच धाव होती त्या ठिकाणी मात्र दुसरी धाव ही सहज दिली जाते आणि 2 धावांनी हे षटक सांगते जाते. 2 धावांनी धावसंख्येवरती भर पडते. 18 धावा या आतापर्यंत धावफलकावरती जुळल्या जात आहे. प्रारंभीच्या 2 षटकांचा खेळ झाला समाप्त आणि 18 धावा या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, म्हणजे अजूनही 24 चेंडूंचा खेळ बाकी असेल. या 24 चेंडूंवरती विचार केला तर मात्र 34 धावांची गरज. बरोबर, 24 चेंडू 34 धावा. दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करून दिले. दुसऱ्या षटकामध्ये धावांचा विचार केला तर 6 धावा मात्र खर्च केल्या ते मात्र रोहनने. आणि त्यानंतर गोलंदाजीसाठी सज्ज होईल गोलंदाज पाहायला मिळतोय शिवा, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं ते नक्कीच षटक पॉवर प्लेचं होतं. मात्र त्यानंतर पॉवर प्लेचा निर्बंध संपलाय. मात्र तोच फलंदाज ज्या फलंदाजाने बॅक टू बॅक 2 चौकार ठोकले होते, तिसरा चौकार देखील ठोकेल का ह्या चेंडूवरती तन्वर हे पाहणं गरजेचं असेल. चौकारांची हॅट्रिक त्याच्या माध्यमांच्या बॅटमधनं होईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. येणाऱ्या वेळेमध्ये काय रणनीती राखली जाते. फुलटा चेंडू बॅटची कडा लागली जाते. चेंडूचा प्रवास आरक्षित क्षेत्रापर्यंत येतोय. या 1 धावेने धावसंख्येवरती भर पडेल. 19 धावा धावफलकावरती प्रत्येक चेंडूवरती. मात्र आता दोन्ही संघांचं या मॅच मधलं भवितव्य नक्कीच अवलंबून असेल. मात्र बघूया दोन्ही संघ आता मात्र आमने सामने झालेत एकमेकांच्या. औचित्य नक्कीच आपण पाहतोय. फ्रेंड्स ग्रुप दुर्गावाड चषक आपण पाहतोय आणि त्यामधला मात्र हे तिसरं षटक हाताळलं जातंय सचिन कडनं. परत शॉर्ट चेंडू त्यावरती मात्र परत एकदा चेंडूची कड लागली जाते. यष्टरक्षकाच्या म्हटलं वाटतं जवळपासनं चेंडूचा प्रवास झालाय. ज्या प्रकारचं रिॲक्शन होतं त्या प्रकारचं रिॲक्शन मात्र हे गोलंदाज सांगून जातोय की ही झेल सोडली जाते यष्टरक्षकाकडनं. आतमध्ये जाताना लेग साईडच्या अंपायरला कॉल करूनच जायचंय, नाहीतर डायरेक्ट पेनल्टी दिली जाईल, याची नोंद घ्या. मस्त ही स्पर्धा फ्रेंड्स ग्रुप दुर्गावाड जर पाहिली तर बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट मालिकावीर याच्यासाठी सायकल लागली आहे.
या तिघांना देखील सायकल भेटेल, एक स्पोर्ट सायकल सन्माननीय सागर वेंगुर्लेकर गोवा यांच्याकडनं. फुलटॉस चेंडू होता, त्याचा मात्र फायदा उचलू शकला नाहीये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, ज्या गोलंदाजानं बॅक टू बॅक शेवटच्या 2 चेंडूंवरती चौकार ठोकले होते त्या गोलंदाजाला आता मात्र शिवा याने पकडले. आतापर्यंत बघितलं तर मात्र 2 बाईच्या धावा निघाल्यात आणि त्यावरती मात्र परत एकदा चेंडू परत एकदा डिक्लेअर झोनला एका धावेसाठी येतोय. परत एकदा स्ट्रायकिंगला अनवर, तिसरं षटक, ज्या षटकावरती परत एकदा फुलटॉस चेंडू, मात्र त्याचा फायदा उचलू शकला नाहीये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, मात्र टांगा पलटी, घोडे फरार, मारलाय सूर आणि चेंडू झालाय फरार. परत एकदा 4 धावांसाठी हा फटका येतोय. 4 धावांनी धावसंख्येवरती भर पडली जाईल झपाट्याने. धावसंख्या पोहोचेल आता मात्र 25 धावा धावफलकावरती जुळताना पाहायला मिळते. 19 चेंडू 27 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 हे प्रगतीपथावरती गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, क्षेत्ररक्षकाने शेवटपर्यंत प्रयत्न केले, मात्र यश संपादन करू शकला नाही रोहन. मात्र या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. येणाऱ्या चेंडूंवरती कशा प्रकारची गोलंदाजी होणं अपेक्षित असेल हे पाहणं देखील तेवढंच औत्सुक्याचं. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. दरम्यान षटक सांगतेत जाण्याचा इशारा पंचांकडनं आमच्यापर्यंत येतो. प्रारंभीच्या 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांचा विचार केला तर मात्र 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सेकंड इनिंगचा स्कोर आहे तो 25, म्हणजे 18 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल आणि या 18 चेंडूंवरती गरज असेल ती 27 धावांची. ऑफिशियल इशारा आमच्यापर्यंत आलाय की बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत केला, म्हणजे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर हे मात्र 3 क्षेत्ररक्षक असतील. षटक हाताळण्यासाठी जबाबदारी दिली जाते रोहन याच्या जवळ. आतापर्यंत मात्र रोहनने मागच्या षटकावरती चांगली गोलंदाजी केली आहे आणि त्याच्याच पावलावरती प्रत्युत्तर देत रोहन याने शिवा याने देखील एक चांगली गोलंदाजी केली आहे. षटकामध्ये धावा खर्च केल्यात रोहनने, ते मात्र 8. चला टाइम निर्बंध नुसार तुम्हाला देखील टाइम लावणं गरजेचं, नाहीतर या मॅच मध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये तुमचा टाइम सुद्धा खराब होऊ शकतो. दोन्ही संघांसाठी मात्र हा सामना जिंकणं गरजेचं. पहिला सामना आहे, पहिल्या दिवसातील दुसरा सामना आहे आणि दोन्ही संघांचा पहिला सामना, म्हणजे हा पहिला सामना विजयी होणं हे मात्र दोन्ही संघ प्रतीक्षेमध्ये असतील. स्ट्रायकिंग इनला पाहायला मिळतोय फलंदाज सचिन. परत एकदा सुरेख चेंडू बॅटच्या रिडारवरती नीट आला नाहीये. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये करण्यासाठी चाललेला प्रयत्न, मात्र एकच धाव पूर्ण होते. एका धावेने धावसंख्येवरती भर पडली जाते. धावसंख्या पोहोचेल आता मात्र 26 धावा या धावफलकावरती. 17 चेंडू आणि अजून 26 धावांची गरज, कारण 52 धावांचा चाललाय पाठलाग. स्ट्रायकिंग एंडला आलाय अनवर, ज्या अनवरने आशा पल्लवित केलाय, ज्या अनवरने मात्र या मॅचला विजयी होण्यासाठी महत्त्वपूर्ण फलंदाजी करण्याचा प्रयत्न केलाय, तो अनवर परतच्या स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. बघूया येणाऱ्या वेळेमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी रोहनकडनं या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले जातील त्या अनवरच्या विरोधामध्ये. परत एकदा सुरेख चेंडू बॅटच्या मधोमध चेंडूचा प्रवास होतोय, मिडल झालाय कनेक्ट, आवाज खूप आलाय, सुंदर चेंडू हवाई सफरला, हवाई यात्रेला चेंडूला पाठवला सीमारेषा पलीकडे. 6 धावांनी धावसंख्येवरती ऍक्शन रिप्ले आपण बघतोय. स्टॉपवाला चेंडू, बॅटच्या मधोमध चेंडूचा प्रवास आणि चेंडू हवाई सफरला, हवाई यात्रेला. 6 धावांनी आता मात्र स्कोअर बोर्ड बदलेल. बॅटिंग चॉईसचा पॉवर प्ले आणि चॉईस बॅटिंग करण्याच्या इराद्यामध्ये आतापर्यंत तरी पाहायला मिळतोय. 6 धावांनी धावसंख्येवरती भर पडेल. धावसंख्या पोहोचेल 32 धावा या धावफलकावरती जुळल्या जात आहेत. षटक क्रमांक 4 बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं.
परत एकदा आणि बाची लिडिंग एज लागली जाते आणि मात्र ती प्राइसिंग विकेट मैदानाच्या बाहेर येते. पुढे एक फटकेबाजी चालली होती, मोठे फटके खेळण्याची वारंवार गरज होती का हे सुद्धा प्रश्नचिन्ह मात्र ज्या आपल्या संघाला आता मात्र एकदम मजबूत स्थितीपर्यंत घेऊन गेलाय तो अनवर पाहायला मिळतोय. आणि तोपर्यंत नवीन बॅटर हा मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला भेटेल. आमीन याच्या बॅटमध्ये देखील मोठे फटके खेळण्याची क्षमता. मात्र आता 15 चेंडूंचा खेळ बाकी आणि टाळा वाजल्या जात आहे. त्या मात्र अनवरसाठी एक तुफानी फटकेबाजी करत आपल्या संघाला एका मजबूत स्थितीमध्ये घेऊन गेलाय आणि त्यानंतर मात्र बाद होऊन तंबूच्या दिशेने येताना पाहायला मिळालाय. पंधरा चेंडूंचा खेळ बाकी, 20 धावांची गरज. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं हे षटक हाताळलं जात आहे रोहन कुंभारच्या माध्यमातून. ज्या रोहनने मगाच्या षटकामध्ये देखील चांगला कमबॅक करून दिला होता. मात्र या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती मात्र मोठा प्रहार करण्यामध्ये यशस्वी झाला होता तो अनवर. आणि त्यानंतर मात्र परत एकदा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय कारण बाद झालाय अनवर तो आमीन. हलक्या हाताने चेंडूचा प्रवाह जाता क्षणी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेच्या षटकावरती जाता क्षणी मात्र ते प्रेशर होतंय का की बॅट आणि चेंडूचं समीकरण प्रथमतः सन्मान द्यावा आणि त्यानंतर येणाऱ्या चेंडूवरती प्रहार करावा या मनस्थितीमध्ये आम्ही नसेल का. मात्र बघावं लागेल. रोहन आता मात्र हौसले बुलंद असणारी फटकेबाजी, हेलिकॉप्टर उडवला होता मात्र चेंडू हा आरक्षित क्षेत्रापर्यंत येतोय. एक धाव येत्या बॅटच्या साह्याने आणि एका धावेने धावसंख्येवरती भर देखील पडली जाईल. 33 धावा या धावफलकावरती जुळल्या म्हणजे 13 चेंडूंचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये असेल आणि या 13 चेंडूंवरती 19 धावांची गरज. हे विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला भेटेल. 13 चेंडू 19 धावा. एका साईडने सरंबळ, दुसऱ्या साईडने सोहेल फायटर. हे दोन संघ आजच्या मात्र दिवसातील दुसरा सामना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तोपर्यंत मात्र पंचांचा इशारा येतोय. हे शतक सांगतेचा प्रारंभीच्या 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि प्रारंभीच्या 4 षटकांचा विचार केला तर आतापर्यंत मात्र 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 52 धावांचा पाठलाग करत असणारा सोहेल फायटर संघ पोहोचलाय तो 33 धावांवरती. म्हणजे 12 चेंडूंचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल आणि राहिलेल्या या 12 चेंडूंवरती गरज असेल ती 19 धावांची. 19 धावांची गरज आणि 12 चेंडूंचा खेळ प्रतीक्षेमध्ये. षटक क्रमांक 5 या षटकावरती जर मात्र श्रीदेवी सातेरी स्पोर्ट सरंबळ संघाने चांगली गोलंदाजी केली तर मात्र मॅचला थोडंसं वेगळं वळण लागू शकतं. मात्र जे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात, एका साईडने बघितलं गेलं तर अमीन आणि दुसऱ्या साईडने सचिन, हे 2 बॅटर आता मात्र तुफानी फटकेबाजी करण्यासाठी परत एकदा सज्ज होतील का. जी मगापासून आपण बघितली अनवरने चांगली फटकेबाजी केली आहे. उमेश जो 5वं षटक हाताळण्याची जबाबदारी घेऊन येतोय. बघूया ह्या 5व्या षटकावरती आता मात्र 12 चेंडू 19 धावांची गरज असताना उमेशच्या हातामध्ये चेंडू. पहिला चेंडू, हो हो चेंडू कुठपर्यंत, पंचांचा एक हात बाहेर आहे. 5व्या षटकाला मजा आहे. फ्री हिटची सुवर्ण संधी आहे. फ्री हिट खेळण्यासाठी आता मात्र सुवर्ण संधी असेल ती सचिनला. नाही नोच, रनअप मध्ये थोडासा प्रॉब्लेम होतोय. तो एक गोलंदाज शॉट असल्याचा फायदा होईल का सोहेल फायटर संघाला की मात्र परत एकदा कमबॅक करेल उमेश. रोहन वरती मात्र प्रेशर असेल की तो एक गोलंदाज कुठला शोधावा. सुरेख चेंडू आता मात्र पाहायला मिळतोय. बॅकअप साठी सज्ज आहे लॉंग ऑनच्या दिशेने रोहन. फ्रीटचा चेंडू होता आणि फ्रीटच्या चेंडूला मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. जो पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आला होता तो थोडासा हात रिलीज करणारा आणि त्यानंतरचा चेंडू तेज तर्रा मात्र 1 धाव मिळवून देणारा. 11 चेंडूंचा खेळ बाकी, 17 धावांची गरज. 35 धावा धाव फलकावरती पूर्ण होत आहेत.
आता मात्र क्षेत्ररक्षण प्रत्येक आपल्याला पाहायला मिळतंय, सजवण्याचा प्रयत्न होतोय. टायमिंग कडे देखील लक्ष देणं गरजेचं असेल. दोन्ही संघांच्या बाजूने विचार केला तर 5वं षटक हे प्रगतीपथावरती होत आहे आणि 5व्या षटकाचा आतापर्यंत लेखाजोखा पाहिला. सुरेख चेंडू, मात्र चेंडू बादशाह रिडार मध्ये येतोय. समोर साइडला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास, डायरेक्ट षटकार. 6 धावा धावसंख्येवरती भर पडेल. आता मात्र अमीनच्या बॅटमधला देखील रिडार मध्ये मिळाला होता. अमीनला चेंडू बघितलं तर परत आले की दाखवलाय आणि चेंडूला पाठवलाय धावांसाठी. 6 धावांनी धावसंख्येवरती आता मात्र भर पडेल. धावसंख्या पोहोचेल 41 धावा 41. 10 चेंडू 11 आतमध्ये. सातेरी स्पोर्ट सरंबळ दुसऱ्या साइडने सोहेल फायटर परत एकदा भरकटली जातीये. तो एक मोठा फटका, प्रेशर निर्माण करून देणारा गरज. 42 धावा धाव फलकावरती. 10 चेंडू 10 धावांची गरज. शेवटच्या षटकापर्यंत किती धावा देखील गरजेचं असेल. परत एकदा स्लोअर 1 चेंडू. आता मात्र चांगल्या लाईन वरती, चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी करताना जखडून ठेवणारी गोलंदाजी, अशाच प्रकारचे प्रश्न मैदानाच्या आतमध्ये उपस्थित केले तर ज्या प्रश्नांवरती अमीन जवळ उत्तर नसतील. स्ट्रायकिंगला गोलंदाज परत एकदा सज्ज होतोय. उमेश बघावं लागेल, हा चेंडू देखील महत्वाचा असेल. आणि चेंडू हवेमध्ये आहे. हाय हँडसम लवली व्हेरी लॉंगेस्ट आणि बिगी सीमारेषा पलीकडे चेंडूचा प्रवास आलाय. अजून एक फ्रेंड्स ग्रुप दुर्गाबादचा ब्रँडेड षटकार. अजून 4 धावांची गरज असेल. 4 धावांची गरज विजयासाठी आणि तोपर्यंत मात्र चांगला चेंडू अचूक लाईन वरती. एक मोठा फटका येतोय, एक चांगला चेंडू येतोय, परत एक मोठा फटका येतोय आणि त्यानंतर परत एक चांगला चेंडू येतोय. 19 धावांची गरज आहे. 4 धावांची अजून आवश्यकता आहे. बघूया काय होतंय या षटकावरती. हे षटक मात्र थोडस नाट्यमयरीत्या घडतंय मैदानाच्या आतमध्ये. उमेश तोपर्यंत मात्र फुलटॉस चेंडू, 2 क्षेत्ररक्षक धावताय. चेंडू खाली मात्र 1 बाउंड चेंडू ओव्हर द रोड. हा विजयी चौकार आणि या मॅच दरम्यान आपला देखील पहिला विजय संपादन करतोय तो सोहेल फायटर्स हा संघ. विनंती करेन यानंतर कोकण किंग अर्जुन कविलगाव आणि सोहेल फायटर दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस का बॉक्स मध्ये प्रथमतः या, त्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅच देऊ. कोकण किंग अर्जुन संघाचा संघनायक मॅन ऑफ द मॅच देऊया, पण त्याआधी कोकण किंग अर्जुन कविलगाव आणि सोहेल फायटर दोन्ही संघांचे कर्णधार टॉस का बॉक्स मध्ये या. कोकण किंग अर्जुन संघाचा संघनायक आलाय. दोन्ही संघांचे संघनायक उपस्थित आहेत. सोहेल भाई मान्यवर टॉस साठी पाठव.